तायडे, माझ्या सगळं लक्षात आहे. इथली सगळी कामं आवरतो आणि येताना की नाही मस्त कडक पैठणी घेऊन येतो. ठीक आहे. चल ठेवतो. शुभू, अरे केक बघ ना, किती मस्त फुगतोय. उघडून दे ना. हा. शुभू, आईसाठी पैठणी घेणार आहेस? होय. साहेबांचा वाढदिवस आणि आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस एका दिवशी येतात, त्यामुळे साहेबांच्या कामात नेहमी बिझी असतोय मी. त्यामुळे आईला कधी काय असं घेणं झालंच नाही. साडी बी कधी घेतली नाही. पण यावर्षी मी ठरवलंय आईला कडक पैठणी घ्यायची, तिला भारी वाटेल. मस्त. बरं चल, आता हे झालंय. हो, पुढे तुला बाकी कामं असतील ना, तू कर. आणि हो, रात्री घरी गेलास ना की आई बाबांना माझ्याकडनं पण शुभेच्छा दे. चालते की, देतो शुभेच्छा. ये. ए थांब थांब, फोन राहिला. हे घे. द्या. चल आणि इथपर्यंत काढ. चला. तसा चांगला मुलगा आहे शुभू. आई बाबांचा किती विचार करतो. दादा दादा, नीट लावा ती फुलं, अजिबात पडता कामा नाही. आणि सगळी फ्रेश आहेत ना. एक जरी फुल कोमेजलं ना तर परत पाठवून देईन मी. दादा दादा, हे बघा, हे सगळं लाइटिंग लावताय ना, तर त्याच्या वायर्स मला कुठेही दिसायला नकोय. हा, नीट ते लपवा. सगळं ना एकदम टापटीप असायला हवं. श्रावणी, केवढी लगबग चालली आहे तुझी. खांदा दुखतोय ना तुझा, मग नोकरांकडनं करून घे ना काम. आत्या का असं काय करतेस? हा दिवस वर्षातनं एकदाच येतो की नाही. आणि बाबांच्या आवडी निवडी ह्या माझ्यापेक्षा जास्त चांगल्या कोणाला माहिती आहेत. त्यामुळे आज हात किती दुखला तरी चालेल, पण सगळं मला हवं तसंच व्हायला हवं. ओ दादा, तिथे नाही हो ठेवायचंय ते. बाबा, मी खूप कन्फ्युज झाले. मला कळतच नाही कुठला ड्रेस घालू. तुम्हाला पिंक कलर आवडतो ना, मग ठरलं पिंकच घालते. आणि बाबा, आज सकाळी जसा तुम्ही मला आशीर्वाद दिलात ना, तसाच आज संध्याकाळी मला तुम्हाला केक भरवायचा आहे. आता तुम्ही मला नाही भरवलात तरी ठीक आहे, पण मला तुम्हाला केक भरवायचा आहे. माझं ठरलं. आई, तुला माहितीये, आज मी बाबांबरोबर झेंडावंदन केलं. त्यांनी मला आशीर्वाद पण दिला. आणि माझं ठरलं आज मी त्यांना संध्याकाळी केक पण भरवणार आहे. मॅडम, शुभू, ये पटकन ये. आता जरा तूच मला सांग, कुठला ड्रेस घालू यातला? तुम्ही पिंक घाला. साहेबांनी हा कलर लय आवडतोय. हा कलर बघितला की नाही, साहेबांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते. हा घाला. मग ठरलं, पिंकच घालते. चालते. बरं तुम्ही आवरा. आपल्याला केकची तयारी करायची आहे या किचन मध्ये. मारुतीराय, बापलेक एकाच घरात असून बी एकमेकांपासून किती लांब आहेत. साहेबांनी आज फक्त एक घास श्रावणी मॅडमच्या हातून खाल्ला की नाही, या घराचं खरं गोकुळ होईल. शुभ श्रावणी, शुभ श्रावणी.